जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोतू वर्गाला चैतन्य आत्मन या चॅनलचा नमस्कार. आपणा सर्वांचे आजच्या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात हार्दिक स्वागत. आजचा आपला ग्रंथ वाचनाचा 51वा दिवस 20 फेब्रुवारी 2026 शुक्रवार. चला तर मग आजच्या ग्रंथ वाचनास सुरुवात करूया. प्रथम आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना देऊ. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाची फलश्रुती वाचूया. ही फलश्रुती समर्थ श्री रामदास स्वामी यांनी स्वतः लिहिलेल्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथात प्रथम दशकात प्रथम समासात वर्णन केलेली आहे. चला तर मग या फलश्रुतीचे आपण वाचन करूया. सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो. येथे समर्थ श्री रामदास स्वामी यांना म्हणावयाचे आहे की जी व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य नेमाने वाचन किंवा श्रवण करील त्या व्यक्तीच्या आचारामध्ये म्हणजे वागणुकीमध्ये ताबडतोब फरक पडतो. सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो. दुसऱ्या विकट साधनांचे कारण पडत नाही. अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते. विवेक व चातुर्य यथायोग्य प्राप्त होते. जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयत्न असे होतील. आळशी असतील ते उद्योगी होतील. पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील. आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील. बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अतिदक्ष होतील. अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल. अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील. तात्पर्य: हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल. देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील. हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर
समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करूया. सध्या आपण दुसऱ्या दशकातील 10व्या समासाचे म्हणजेच पडत मूर्ख या नावाच्या समासाचे आपण वाचन करीत आहोत. आज आपण ओवी क्रमांक 31 ते ओवी क्रमांक 41 ओवी ही या 10व्या समासाची शेवटची ओवी आहे. तर तिथपर्यंत आज आपण त्याच्या मराठीतील अर्थासहित वाचन करणार आहोत. चला तर मग आजच्या ग्रंथ वाचनास सुरुवात करूया. निरूपणी भले भले श्रोते येऊन बैसले, क्षुद्रे लक्षुनी बोले, तो एक पडत मूर्ख. शिष्य झाला अनाधिकारी, आपली अवज्ञा करी, पुन्हा त्याची आशा धरी, तो एक पडत मूर्ख. होत असता निरूपण, देहास आले उनेपण, क्रोधे करी चिन चिन, तो एक पडत मूर्ख. भरोन वैभवाचे भरी, सद्गुरूची उपेक्षा करी, गुरु परंपरा चोरी, तो एक पडत मूर्ख. ज्ञान बोलो न करी स्वार्थ, कृपणा ऐसा सांची अर्थ, अर्थासाठी लावी परमार्थ, तो एक पडत मूर्ख. वर्तल्या विन शिकवी, ब्रह्मज्ञान लावणी लावी, पराधीन भूसावी, तो एक पडत मूर्ख. भक्ती मार्ग अवघा मोडे, आपणामध्ये उपंढर पडे, ऐसी ये कर्मी पवाडे, तो एक पडत मूर्ख. प्रपंच गेला हातीचा, लेश नाही परमार्थाचा, द्वेषी देवा ब्राह्मणांचा, तो एक पडत मूर्ख. त्यागावया अवगुण, बोलिले पडत मूर्खाचे लक्षण, विचक्षणे निवून पूर्ण, क्षमा केले पाहिजे. परम मूर्खा माझी मूर्ख, जो संसारी मानी सुख, या संसार दुःखा ऐसे दुःख आणिक नाही. त्याची पुढे निरूपण, जन्म दुःखाचे लक्षण, गर्भवास हा दारुण, पुढे निरोपिला. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे पडत मूर्ख लक्षण निरूपण नाम समास दशम. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण या ओव्यांचा मराठीतील अर्थ पाहू. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील वरून पहिलीच ओळ या ओळीतील 31व्या अंकानंतर थोर थोर लोक या शब्दांनी आजच्या आपल्या मराठीतील अर्थाच्या वाचनास सुरुवात होत आहे. त्याची श्रोत्यांनी नोंद घ्यावी. थोर थोर लोक म्हणजे श्रोते निरूपणास येऊन बसले असता त्यांना तुच्छ मानून बोलतो किंवा दुसऱ्यांच्या क्षुद्र गोष्टी अथवा वर्मे यांस अनुलक्षून टोचून बोलतो. शिष्य अनधिकारी झाला किंवा अवज्ञा करू लागला तरी पुन्हा तो आपली सेवा वगैरे करील काय अशी त्याची आशा धरतो, तो पडत मूर्ख. कथा निरूपणादी ऐकत असता वक्ता करीत असलेल्या भाषणात आपल्या दुर्गुणांचे वर्णन ऐकून जो रागाने आतल्या आत सरपडतो, देहाला काही उणेपण आले, वायू सरणे, ओघ येणे इत्यादी तर रागाने फणफण करतो. श्रीमंतीच्या घमेंडीने सद्गुरूस तुच्छ लेखणे, कमीपणा येतो म्हणून गुरु परंपरा चोरणे, वेदांत ज्ञानाच्या गोष्टी तोंडाने बोलून प्रापंचिक स्वार्थ साधनाकडे लक्ष ठेवणे, किंबहुना कृपणासारखा धनसंचय करणे, परमार्थाचा उपयोग द्रव्य प्राप्तीकडे करणे, ही सर्व पडत मूर्खाची लक्षणे होत. स्वतः वर्तन केल्याशिवाय दुसऱ्यास शिकवितो. परत ऐहिक
मोबदला मिळेल या हेतूने ब्रह्मज्ञानाची धान्याप्रमाणे लागवड करतो. गोसावी इंद्रिय दमन करणारा म्हणवितो व पराधीनपणे वागतो. सगळा भक्ती मार्ग मोडून जाईल व आपणात अव्यवस्था माजेल अशा कामास सरसावतो, कामात मग्न होतो. जेणेकरून भक्ती मार्ग मोडतो किंवा आपल्या राहणीतली अव्यवस्था अगर ढोंग उपंढर प्रगट होते अशी कर्मे अंगावर घेतो, अशा कामात मग्न होतो. सारांश, आयुष्य संपले म्हणून प्रपंच हातचा गेला, जिथल्या तेथेच राहिला आणि परमार्थ किंचितही घडला नाही. देवा ब्राह्मणांचा द्वेष मात्र पदरात पडला. करीत राहिलो तो पडत मूर्ख होय. इथे करीत राहिलो म्हणजे देव ब्राह्मणांचा द्वेष करीत राहिलो असा जो तो पडत मूर्ख होय असं स्वामींना म्हणायचं आहे. अवगुण सुटावे म्हणून ही पडत मूर्खाची लक्षणे सांगितली आहेत. विद्वान दक्ष पुरुषांनी त्यात जे उणेपुरे झाले असेल त्याबद्दल क्षमा करावी. मूर्खाची व पडत मूर्खाची लक्षणे सांगितली, पण जो या दुःखमय संसारात सुख मानतो तो अगदी मूर्खातला मूर्ख होय. कारण संसार दुःखासारखे तापदायक दुसरे दुःखच नाही. त्याचेच म्हणजे जन्म मरण गर्भवासादी दारुण भयंकर दुःखाचे निरूपण पुढे केले आहे. इति श्री दशक 2 समास 10. जय जय रघुवीर समर्थ. पुढील दशकास आपण पुढल्या भागात सुरुवात करूया. आता आपण कृतज्ञतेने सद्गुरु श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोतृ वर्गाला पुन्हा एकदा धन्यवाद. त्यांचे अनेक अनेक आभार. फक्त एकच विनंती, आपणा सर्वांना जर ही ग्रंथ वाचन आवडत असेल, रुचत असेल, त्यातून काही ज्ञानबोध आपणास होऊन आपला संसार सुखाचा, समृद्धीचा आणि यशाचा होत असेल, तर कृपया आपण आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, की जेणेकरून आम्हालाही पुढील ग्रंथ वाचन करण्यास उत्साह राहील. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.